ज्योतिबा हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं कुलदैवत. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी वाडीवर जत्रा भरते आणि गावोगावून लोक येतात, दूर दूरून येतात आणि मग ज्योतिबाची काठी मानानं नाचवतात. सासन काठी अर्थात ज्योतिबाचा छबिना घेऊन आपल्या समोर येत आहे साताऱ्याचा दुर्गेश नंदिनी ग्रुप. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. चांग भलर चांग भल देवा ज्योतिबा चांग भल. चांग भलं रे चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं. माया ममता गुलाल उधळू माया ममता गुलाल उधळू भाव भक्तीची फुलर भाव भक्तीची फुलर. चांग भलर चांग भल. चांग भलं रे चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं. चांग भलं रे चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं. साऱ्या गावाचं भगत तुझी काढती पालखीर. गाडती पालखीर शिव शंभूचा अवतार साऱ्या जगाची मालकीर. जगाची पालखीर. जत्र मंदी पुण्याईची जत्र मंदी पुण्याईची सासन काठी डुलर सासन काठी डुलर. 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 ज्योतिबाच्या नावानं चांग भलं यमाईच्या नावानं ढोलाच्या तालात सनई सुरात छबिना चालतो. ढोलाच्या तालात सनई सुरात छबिना चालतो. छबिना चालतो राजा ज्योतिबा डोलतो. छबिना चालतो राजा ज्योतिबा डोलतो. चालतो राजा ज्योतिबा डोलतो. छबिना चालतो राजा ज्योतिबा डोलतो. यमाईच्या मंदिरासमोरी उभा ज्योतिबा हिमकेदारी. ज्योतिबा हिमकेदारी उभा ज्योतिबा हिमकेदारी. यमाईच्या मंदिरासमोरी उभा ज्योतिबा हिमकेदारी. उभा ज्योतिबा हिमकेदारी उभा ज्योतिबा हिमकेदारी. कथा देवाची बहीण भावाची गाणं सांगतो. कथा देवाची बहीण भावाची गाणं सांगतो. छबिना चालतो राजा ज्योतिबा डोलतो. छबिना चालतो राजा ज्योतिबा डोलतो. छबिना चालतो राजा ज्योतिबा डोलतो. हे चाग भल रे देवा चाग भल रे ज्योतिबाच्या नावानं चाग भल रे. चांग भलं रे देवा चांग भलं रे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं रे. चाग भल रे देवा चाग भल रे ज्योतिबाच्या नावानं चाग भल रे. चाग
मकरंद सर. मला वाटतं आजचा हा परफॉर्मन्स हा सगळ्या परफॉर्मन्सचा म्हणजे जितके परफॉर्मन्सेस इथे झाले किंवा होणार आहेत त्या सगळ्यांचा मायबाप आहे. असं वाटलं की आपल्या या ग्रहावर आपल्या या पृथ्वी तलावर जर खरंच एवढा जल्लोष असेल मग दुःख कुठे आहे. तेवढा जल्लोष होता तुमच्या परफॉर्मन्समध्ये, तेवढे रंग होते त्या जल्लोषाचे, त्या आनंदाचे. मग देव पावणार आणि माझ्या मते देव पावला. तुम्ही साताऱ्याचा ग्रुप आहात आणि तुम्ही साताऱ्याच्या त्या तुमच्या मातीशी जवळचं एक असं एक सादरीकरण केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक लिमिटेशन्स असू शकले असतात, पण तुम्ही एकही गोष्ट सोडली नाही. ध्यास, पॅशन, म्हणजे मला शब्दच अपुरे पडतात की काय काय शब्द वापरू की ज्याने तुम्ही हा परफॉर्मन्स करता. तुमचा जो माणूस पहिल्यांदा गाण्याची सुरुवातच करतो ना तिथूनच तुमचं चांग भलं होतं. आणि हा जो आमचा सूर्यकांत आहे ज्याने ती गुढी खांद्यावरती घेऊन तो जो नाचलाय, तुम्हाला तर स्पेशल सल्यूट, सलाम आणि जोरदार टाळ्या. त्याला सासन काठी म्हणतात ना, ते जे गुढीसारखं होतं मध्ये जे घेऊन नाचतात या जत्रेमध्ये, ते जे हे घेऊन नाचले त्याचं खूप वजन असतं ना. म्हणे किती वजन असेल? आता आमच्याकडे जे वजन होते ते 45 ते 48 किलो होतं. अरे बाप रे, एवढं वजन घेऊन एवढं नाचायचं म्हणजे मला असं वाटतं तुम्हा सगळ्यांच्या अंगात येत असेल ना. खरं सांगा. येतच आहे. कमाल आहे. म्हणजे आम्हाला ती किती उंच आहे ते तर दिसत होतं, पण आणि त्याचं तेवढं वजन असणारच, पण एवढं वजन घेऊन नाचायचं आणि एवढं म्हणजे कुठून तरी आतूनच काहीतरी असलं पाहिजे. तुमचे कोरिओग्राफर तुम्ही सगळे म्हणजे तुमच्या एकेकात मला ते दिसतं की मला हे माझ्या मातीतलं, माझी ही कला मला लोकांच्या पुढ्यात अशी न्यायची आहे की लोकांना उठवून गॉंग द्यावाच लागेल. आणि तो पण आणि मला अशी लोकांना ना परत सलाम करावेसे वाटतात. तुम्ही आम्हाला एक गॉंग दिलात काय बघा, नाही नेक्स्ट टाइमला 2 घेतले तर. काय नाव मित्रा तुझं? ओंकार. ओमकार, तुम्ही साताऱ्यावरून हा सगळा लवाजमा घेऊन येता. तुम्हाला आर्थिक मदत कोण करतं? पैसे कोण पुरवतं? सध्या तरी आता आम्ही सगळी कॉलेजचेच मुलं आहेत. जरा आर्थिक परिस्थिती बिकटच आहे आमची, जेणेकरून चालले आपलं घेऊन जायचंय. परत खर्च होतो, गाडीचा खर्च असतो. चहाचा खर्च तरी 200 रुपये होत असणार, नुसता चहाचा खर्च होत असणार. मला असं सुद्धा कळलं की हे पैसे कमी पडत होते म्हणून तू स्वतःची जी बाईक होती ती बाईक तू विकलीस. हो, विकले. पैशाची गरज आहे, काय ते करायचंय. बाईक काय पूर्ण घेऊ आपण. बाईक परत येईल नाही, अक्षरशः परत येईल. बाईक परत येऊ शकत नाही, हा क्षण परत येणार नाही. आणि मला या निमित्ताने मला हे सांगायचंय, मकरंद सरही आणि उर्मिलाजी सहमत होतील की भरल्या पोटी जी ऊर्जा बाहेर पडते त्याच्यापेक्षा रिकाम्या पोटी जी ऊर्जा बाहेर पडते त्या ऊर्जेचा मुकाबला नाही कोणी करू शकत. मनापासून असं वाटतं की हा जो फक्त सासन काठीचाच भार तू स्वतःच्या खांद्यावर नाही घेतलास, तर या सगळ्या संघाचा भार तू स्वतःच्या खांद्यावर घेतलायस. तुझे खांदे मजबूत आहेत म्हणूनच देवाने तुला तो भार दिलेला आहे, हे नेहमी लक्षात ठेव.